जवळजवळ 10 ते 10:30 वाजले बरं का, 10:30-11 वाजत आले. आणि आता इकडली सगळी आवरली कामं. शेळ्या मोकळं सोडलं, त्यांना वैरण घातलं, जनावरांचं चारा पाणी झालं. आणि कोंबड्यांचं खाद्य आहे ना सकाळपासून ठेवलेलं असतं. 6:30 6:15 ठेवतो कोंबड्यांना खाद्य. पण शेळ्या सोडलं की खाद्य आत ठेवावं लागतं. मग सांडल्याला मांडल्याला इकडं तिकडं कोंबड्या असं विचून खाते त्या बरं का दिवसभर. आता खाते त्या. आणि ह्या कोंबड्या कसं ऊन पडले की नाही लगेचच आत जाऊन बसते त्या. कारण त्यांना धग नाही सहन होत तेव्हा तिकडं पण कोंबड्या खाली खाली बसले त्या. जसं जिथं जिथं सावली आहे ना तिथं तिथं जाऊन कोंबड्या बसले त्या. आणि ह्याला नंतर 4-5 वाजताच घालतो. म्हणजे का माहिती आहे का, त्यांना घातलेलं खाद्य सगळं कोंबड्या खाते त्या. त्यामुळं त्यांच्या पुढचं खाद्य काढून आत ठेवलेलं असतं. आणि शेळ्यांना मस्तपैकी बघा कणसाचा वरचा पाला, बेबी कॉर्नची कणसं आणि कणसाचा वरचा पाला घातलाय. आणि सगळ्यांचं खायचं चालू आहे. आणि ही बोकड आहे ना लय म्हणजे खाऊन ह्याला आलं या. ह्याला आहे ना ह्याच्या आईचं दूध दाखवते. आज दूध प्याला नाही हो, कालच्यापासून लय वांड झाला या काळा बोकड. आणि दूध प्यायला नाही, तुम्हाला दाखवते. तिचं आता दूध काढायचं आहे. तिचं काय माहिती आहे का, आता 4-5 महिने झाले येऊन तिचं काही दूध आम्ही काढलं नाही. आणि त्यामुळं आता काय ती मला एकटीला दूध काही नाही काढून देणार आहे. त्यामुळं तिचं दूध आता छोकलीला नाही तर भैयाला बोलवून आणून दूध तिचं काढावं लागणार आहे. कारण ते बोकड पेलं नाही दूध. त्यामुळं आता दूध काढायचं आहे. काय होतं, मोठे बोकडं झाले ना त्यांचं खाद्यावर जास्त ध्यान असतं. भरडा वैरण खाते ती आणि दूध पित नाही ती. त्यामुळं दूध काढायचं. अजून नाही म्हणलं तर एक टायमाला लिटर दूध निघतंय बरं का शेळीचं. तर चारा पण द्यायला लागतोय तसा, खाद्य पण द्यावं लागतंय तसं. असू द्या, सगळी कामं आवरले आणि मी चालले घरी. आता जाताना अंडी गोळा केलं, एकच तलंग अंडे घातले. मग अशी मी 2 अंडी ठेवून आले बरं का. आता जाता म्हटलं चला एखादा अंडा आहे का बघूया. तर अंडी तिथं 2-3 कोंबड्या बसले त्या अंड्याला. आणि आत पण बसले त्या. तर थोड्या वेळानं निघते त्या अंडी. तर चला सगळी कामं आवरली आणि आता आपण चाललोय घरी जाऊन ब्लाऊज शिवायचं.